आता या ठिकाणी आपण दिलेल्या तुल्य प्रतिमेवरून लंबजन्य प्रक्षेप काढणे म्हणजे आयसोमेट्रिक वरून ऑर्थोग्राफिक काढणे याचा दुसरं उदाहरण आपण सोडवणार आहोत. हे दुसरं उदाहरण आपण तृतीय कोन पद्धतीने सोडवूया. तृतीय कोन पद्धतीमध्ये दिलेल्या उदाहरणामध्ये पहा, आपल्या डाव्या बाजूने फ्रंट व्ह्यू काढायचा आहे आणि उजव्या बाजूला साइड व्ह्यू आहे. या ठिकाणी त्यामुळे डाव्या बाजूला फ्रंट व्ह्यू येईल, उजव्या बाजूला साइड व्ह्यू येईल आणि टॉप व्ह्यू वरती येईल. तृतीय कोन पद्धतीत टॉप व्ह्यू वरती येतो. नेहमी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की या वर्कस्पेसचे समान 4 भाग आपण सर्वसाधारणतः होतात, परंतु या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की फ्रंट व्ह्यूची लांबी, ड्रॉइंगची लांबीच 120 मिलीमीटर होते. तर त्याचा थोडासा विचार करून आपल्याला उभ्या आडव्या रेषा घ्याव्या लागतात. त्यासाठी आता इथं आपण पाहूया, तर जो उभा अक्ष असेल त्याच्यापासून एक 20 मिलीमीटर अलीकडे आपला फ्रंट व्ह्यू असणं आवश्यक आहे. तसंच या बॉर्डर पासून पण काही अंतर असणं आवश्यक आहे. सर्वसाधारण 30 जरी मिलीमीटर धरलं तर ड्रॉइंगची लांबी 120 मिलीमीटर आहे. म्हणजे आपल्याला साधारणतः 150 ते 160 मिलीमीटर इकडं जागा लागेल. त्यामुळे 160 मिलीमीटर वरती आपण आता उभे भाग करूया. म्हणजे नेहमीसारखं बरोबर मध्यावरती न करता 160 मिलीमीटर वरती करू. ही बाब ड्रॉइंगचा प्रश्न सोडवत असताना सातत्यानं लक्षात ठेवायची आहे. काम सुरू करण्याच्या आधी आपण प्रश्नाचं त्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. हा वाय अक्ष झाला. आता उंचीच्या बाबतीत काही फारसा प्रश्न नाही, त्यामुळे उंचीचं सर्वसाधारण आपण याच्या मध्यावरती उंची घेऊन टाकू आणि या बिंदूतून वाय अक्षाला लंब रेषेत एक्स अक्ष काढून घेऊ आपण. आपण दिलेल्या ड्रॉइंगकडे पाहिलं तर आपला टॉप व्ह्यू इथे येणार आहे, फ्रंट व्ह्यू इथे येणार आहे, साइड व्ह्यू इथे येणार आहे. तर आपण टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू काढण्यासाठी हे 4 विभाग आखल्यानंतरची आपली जी कृती आहे ती म्हणजे वाय अक्षाच्या वर आणि खाली 20 मिलीमीटर वरती मार्किंग करून स्पेस सोडणे, तसंच एक्स अक्षावर पण दोन्ही बाजूला राईट अँड लेफ्टला 20 मिलीमीटर अंतरावरती मार्किंग करून त्या स्पेस आपण सोडायचे आहेत. इथं आपला कोणताही व्ह्यू येणार नाहीये, त्यामुळे इकडं फक्त आपण सोड. इथून इकडं आपला टॉप व्ह्यू, इथून इकडं आपला फ्रंट व्ह्यू आणि इथून इकडं आपला साइड व्ह्यू येणार आहे. समोरील आकृतीकडे पहा, आपल्याला या बाजूकडून फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. इकडून पाहत असताना आपल्याला लंबजन्य प्रक्षेपमध्ये पाहिलं पाठीमागच्या प्रतलाला लंब रेषेत, तर आपल्याला हा ऑरेंज पिंक कलरचा जो पृष्ठभाग आहे तोच दिसणार आहे. त्या व्यतिरिक्त आपणास असणारा ब्ल्यू किंवा ग्रीन पृष्ठभाग दिसणार नाही. इकडून आपण पाहत असताना हा बिंदू आणि हा बिंदू सरळ एका रेषेत येणार आहेत. ही अख्खी रेष ही एका बिंदूमध्ये येणार आहे. ही रेष एका बिंदूमध्ये, म्हणजे आपल्याला या ठिकाणी असा पृष्ठभाग एल आकाराचा दिसणार आहे. फक्त पिंक कलरचा पृष्ठभाग दिसणार आहे. त्याची उंची 60, या बाजूला इथं 30 आहे. अशा प्रकारचा. पुन्हा ज्यावेळी आपण साइड व्ह्यूकडून पाहू त्यावेळी या बाजूकडून आपण पाहणार आहोत. त्यावेळी जर आपण पाहिलं तर आपल्याला हा ग्रीन कलरचा हिरव्या रंगाचा पृष्ठभाग दिसेल. हा एक आयत असणारा, त्याचबरोबर हा दुसरा ग्रीन रंगाचा पृष्ठभाग दिसेल. हे ब्ल्यू पृष्ठभाग दोन्ही आपल्याला एका रेषेत सामावले जातील. या दोन कडा एकाच रेषेत सामावल्या जातील. ही कडा आणि ही कडा एका रेषेतच सामावले जातील.
ह्याची उंची 30, याची 30, अशी एकूण 60 उंचीमध्ये आपल्याला साईड व्ह्यू मिळेल. तसंच वरून पाहिलं असता आपण वरून, तर आपल्याला ब्ल्यू कलरचे पृष्ठभाग दिसतील. त्यावेळी आपणास हे ग्रीन कलरचे पृष्ठभाग दिसणार नाहीत, पिंक दिसणार नाही, फक्त ब्ल्यू कलरचे 2 चौकोन आपणास या ठिकाणी दिसतील. आता आपण फ्रंट व्ह्यूकडे काढण्यापूर्वी लक्ष द्या, फ्रंट व्ह्यूची उंची 60 आहे, म्हणजे इथून खाली 60 सेंटीमीटर आपल्याला ही रेषा घ्यावी लागेल. आणि 60 वरती खूण करूया. एकूण उंचीची 2च माप आहेत. शून्यापासून स्टार्ट केलं की 30 आणि 60 असं या ड्रॉइंग मध्ये आपल्याला 2च मेजरमेंट्स उंचीच्या बाजूने आहेत. आणि लांबीच्या बाजूने आपल्याला 2च मेजरमेंट आहेत. एकूण 120 लांबी आहे, त्यापैकी 60 वरती एक टप्पा आहे खूण आणि 120 लास्ट. आता आपल्याला उंची आणि लांबी मिळाली, त्याप्रमाणे आता आपण प्रोजेक्शन्स टाकून घेऊया. हे पहिले 60 वरती एक उभं प्रोजेक्शन येईल, हे शेवटपर्यंत येणार आहे. साधारणतः त्यामध्ये ढग केलं. तसंच आता या आडव्या रेषेला त्रिकोणात जुळवून आपण या 30 वरती जिथपर्यंत मार्किंग आवश्यक आहे ते केलं, आणि नंतर हे 30 म्हणजे 60 एकूण. आता वस्तूच्या आकाराकडे लक्ष पाहिलं असता आपल्या लक्षात आलेलं आहे की एल आकारासारखा हा फ्रंट व्ह्यू आपल्याला दिसणार आहे. तो आपण त्या रेषा पूर्ण करून घेऊ, ज्या ठळक दिसत आहेत त्या ऑब्जेक्ट लाईन मध्ये पूर्ण करून घेऊ. अनावश्यक झळक किंवा अनावश्यक जास्त लांब झालेल्या रेषा थोड्या खोडल्या की हा आपला फ्रंट व्ह्यू पूर्ण झालेला आहे. आता फ्रंट व्ह्यू पासून वरती आपण प्रोजेक्शन्स घेतो. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये कॉमन काय गोष्ट असते? डायमेन्शनची, तर लांबी. तर ही लांबी आपण फ्रंट व्ह्यू पासून टॉप व्ह्यू कडे लांबीचं प्रोजेक्शन घेऊ. हा एक बिंदू, हा शेवटचा. फ्रंट व्ह्यू मध्ये दुसरं डायमेन्शन लागणार आहे आपणास रुंदीचं, आणि ती रुंदी आहे 60. आणि रुंदीच्या टप्प्यात काहीही टप्पे नाहीत, सलग 60 हे एकच डायमेन्शन आहे. त्यामुळं आपल्याला टॉप व्ह्यू काढणं अत्यंत सोपं झालेलं आहे. या ठिकाणी पहा, या आडव्या रेषेला आपण आवश्यक तेवढं म्हणजे इथून इथपर्यंत ऑब्जेक्ट लाईन करू, आणि तसंच इथंही उभ्या रेषेच्या बाबतीत त्या डायमेन्शन पर्यंत ज्या आहेत त्या आपण ढळक ऑब्जेक्ट लाईन पूर्ण करू. या ठिकाणी आपला टॉप व्ह्यू पण पूर्ण झालेला आहे, अत्यंत जलद. आता टॉप व्ह्यू पासून आपल्याला फ्रंट व्ह्यूला रुंदीची माप प्रोजेक्ट करता येतात, आणि
फ्रंट व्ह्यू पासून उंचीची माप. तूर्त आपण पटकन पहिली उंचीची माप ट्रान्सफर करूया. या कोपऱ्यासाठी उंचीची माप. रेषेला पट्टी पूर्णपणे व्यवस्थित अचूक जुळवून किंवा सरळ मग गुण्या आणि पट्टीचा वापर करायचा. यानंतर दोन प्रकारे प्रोजेक्शन घेऊ शकतो आपण. कंपासच्या साहाय्याने असं एक प्रोजेक्शन घेऊ शकतो इकडं. दुसरं त्रिकोणी गुण्याच्या साहाय्याने सांगितलं तर 45 अंशामध्ये आपल्याला या ठिकाणी जर रेषा आखली या बिंदूतून XY कोनाच्या छेद बिंदूतून 45 अंशात रेषा आखायची आणि ही जी मापं आहेत टॉप व्ह्यूची आलेली किंवा साइड व्ह्यूची ती त्या 45 अंशाच्या रेषे प्रोजेक्ट करायची. पट्टी व्यवस्थित अगदी अचूक धरायची, अन्यथा सरळ कंपासचा या पद्धतीने 45 अंशाच्या त्या रेषेवरती आलेली रुंदीची माप त्या बिंदूतून अशी खाली प्रोजेक्ट करायची. आपल्याला ही रुंदी मिळते आणि मग त्याची उंची ठरलेली आहे, उंची इकडून आलेली आहे, तेवढ्या रेषा आपण प्रोजेक्शन रेषेच्या वस्तू रेषा करून टाकू. अशा रीतीने साइड व्ह्यू आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर आपल्या समोर काम आहे डायमेन्शन्स देणं आणि लेटरिंग करणं. डायमेन्शन्स, उंचीचे डायमेन्शन्स आपण या दोन्ही व्ह्यूच्या मध्यभागी देऊ शकतो. त्यासाठी मी इथे एक डायमेन्शन लाईन काढतो. लांबीची माप आपण फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू याच्या मध्यभागी साधारणतः टॉप व्ह्यू खाली आपण देऊन टाकू. इथं 2 टप्पे आहेत. आणि रुंदीचं माप आपण या ठिकाणी टॉप व्ह्यू मध्ये देऊ शकतो. डायमेन्शन रेषा सुद्धा वस्तू रेषांना जिथं आवश्यक तिथं पूर्ण समांतरच हवे आहेत. बाणाच्या ठिकाणी थोड्या डायमेन्शन रेषाला एक्सटेन्शन लाईन ज्या आहेत त्या ढळक करायच्यात. बाण या पद्धतीने काढायचे आहेत. डायमेन्शनची अक्षर लेटरिंगच्या पद्धतीनं एकसारख्या उंचीची सर्वसाधारणतः रेषेच्या मध्यभागी, की जेणेकरून ते दिसायला सुबक, त्यामुळे आपलं ड्रॉइंग अधिक आकर्षक होऊ शकतं. हा कॉमन सेन्सचा भाग आहे, रूलचा नाही. लेटरिंग
व्यवस्थित 5-6 मिलीमीटर उंचीच्या अंतरावरची 2 फिकट रेषा आधारासाठी घेऊन काढायचे आहेत. त्या रेषा दिसता कामा नयेत, तर लेटरिंग दिसलं पाहिजे, तेही एका उंचीत आलेलं. इथेही सर्वसाधारणतः ड्रॉइंगच्या मध्यभागी लेटरिंग येईल याची दक्षता घ्यायची. आपणास आमचा हे व्हिडिओ आवडले असतीलच, त्यांना जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि नोटिफिकेशन बटनावरती क्लिक करून आपण नवीन व्हिडिओची माहिती लवकर मिळवा. धन्यवाद.